Hi friends, I am Shinde teacher. In last video we have seen Margi's description of the book. Margi described it was very old book. Its pages were yellow and crinkly. When you read through you can throw it away. It was awfully funny to read the still words. The words in it stood still instead of moving. And we have also seen Margi's mother has taken her to the county inspector with mechanical teacher. Now let's see next paragraph. The inspector had smiled after he was finished and patted Margi's head. To pat means थोपटणे. काउंटी इन्स्पेक्टरने मार्गीकडे बघून स्माईल दिलं आणि त्यांनी तिचे डोके थोपटले. आता बघा यामध्ये म्हटलेलं आहे आफ्टर ही वॉज फिनिश. आफ्टर ही वॉज फिनिश मग कोणतं काम त्यांनी फिनिश केलेलं होतं. काउंटी इन्स्पेक्टर हॅड पुट द टीचर टुगेदर. काउंटी इन्स्पेक्टरने मेकॅनिकल टीचरचे जे दोन भाग होते ते दोन भाग त्यांनी जे तुकडे होते ते कनेक्ट केले होते, परत जुळवणी केलेली होती. ते काम जुळवून घेतल्यानंतर मेकॅनिकल टीचरचे भाग जुळवल्यानंतर त्यांनी मार्गीचे जे डोके होते ते थोपटले. ही सेड टू हर मदर इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. आणि त्यानंतर ते मार्गीच्या आईला म्हणाले इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. मिसेस जोन्स हे मार्गीच्या आईचे नाव आहे. आणि म्हणाले हा लहान मुलीचा काही दोष नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. गिअर्ड म्हणजे जुळवणी करणे. त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं का जो या मेकॅनिकल टीचरचा जिओग्राफी सेक्टर जो आहे, भूगोलाचा जो भाग आहे तो खूप पटकन तिच्या लेव्हलपेक्षा जास्त पटकन जुळवणी केलेला होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. आणि मशीनच्या बाबतीत अशा गोष्टी कधीकधी घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 इयर लेव्हल. आय हॅव स्लोड इट म्हणजे मंद करणे, हळूहळू करणे. आणि मी या मशीनचा भाग जवळजवळ 10 वर्षाच्या लेव्हल इतका केलेला आहे. मार्गीचं जे एज होतं ते 11 इयर्स होतं, 11 वर्षाचं होतं. आणि त्यासाठी मी 10 वर्षाच्या मुलांसाठी त्या लेव्हलचा भाग केलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक. आणि काउंटी इन्स्पेक्टरने हे पण सांगितलं की मार्गी जी आहे तिचा जो अभ्यासातला जो प्रोग्रेस आहे तो क्वाईट सॅटिस्फॅक्टरी आहे, थोडासा समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि त्यांनी परत एकदा मार्गीचं डोकं थोपाटलं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी निराश झाली होती. आता यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हाय वॉज मार्गी डिसअपॉइंटेड. कोणत्या गोष्टीमुळे मार्गी निराश झालेली होती. पुढे ॲन्सर दिलेले बघा. शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिची अशी अपेक्षा होती का जे काउंटी इन्स्पेक्टर आहे ते काउंटी इन्स्पेक्टर मेकॅनिकल टीचरला काही दिवसासाठी काढून टाकतील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली. कारण त्यांनी टॉमीचे जे मेकॅनिकल टीचर होत्या त्यांना जवळजवळ 1 महिना लांब ठेवलेलं होतं, काढून टाकलेलं होतं. कारण टॉमीच्या ज्या मेकॅनिकल टीचर होत्या त्यांचा जो हिस्ट्री सेक्टर होता, जो इतिहासाचा जो भाग होता तो टोटली ब्लँक झालेला होता आणि तो पूर्णपणे पुसून गेलेला होता. आणि त्यामुळे टॉमीसुद्धा मेकॅनिकल टीचरपासून 1 महिन्यापासून दूर होता. त्यामुळे तिची अशी अपेक्षा होती का आपल्यासुद्धा मेकॅनिकल टीचरचा जो जिओग्राफी सेक्टर आहे तो बिघडलेला असल्यामुळे तर आपल्या टीचरलासुद्धा काही दिवसासाठी काढून टाकलं जाईल. त्याच्यामुळे ती निराश झाली. सो शी सेड टू टॉमी व्हाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि त्यामुळे ती टॉमीला म्हणाली कोण बरं एवढं शाळेविषयी लिहू शकतं. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. आणि टॉमीने तिच्याकडे एका सुपेरियर आईजने बघितलं. मिजासखोर असा दृष्टिकोन तिच्याकडे टाकला, खूप माहिती असल्यासारखं केलं. बिकॉज इट इज नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. टॉमी मार्गीला म्हणाला अगं शाळेबद्दल कोणी लिहू शकत नाही अशी तू कसं काय म्हणते. आपल्यासारखी शाळा त्यावेळेस नव्हती स्टुपिड. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. अगं ती एक जुन्या प्रकारची शाळा होती आणि
दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. जवळजवळ ती शेकडो वर्षापूर्वीची त्या काळी शाळा होती. ही ॲडेड लॉफ्टली प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली. आणि त्याने लॉफ्टिली म्हणजे गर्वाने, आणि हे सांगत असताना त्याने गर्वाने तो प्रत्येक शब्द गर्वाने वापरत होता, प्रोनाऊन्सिंग उच्चारत होता आणि प्रत्येक वर्ड केअरफुली काळजीपूर्वक वापरत होता. आणि पुढे म्हणाला सेंचुरीज ॲगो, कितीतरी वर्षापूर्वीची ती जुन्या प्रकारची शाळा होती. त्याच्यामुळे ह्या पुस्तकामध्ये जुन्या शाळेविषयी लिहिलेलं आहे. मार्गी वॉज हर्ट. मार्गी दुखावली गेली. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. ती त्याला म्हणाली, मला कसं काय माहीत असू शकतं का पूर्वीची कशी शाळा होती. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. आणि तो जेव्हा पुस्तकामध्ये वाचत होता त्यावेळेस मार्गीने सुद्धा त्याच्या शोल्डरवरून, त्याच्या खांद्यावरून थोडा वेळ पुस्तकात डोकावून बघितलं आणि वाचण्याचा प्रयत्न केला. अँड देन शी सेड, आणि त्यानंतर ती म्हणाली, एनीवन दे हॅड अ टीचर. असू दे, जाऊ दे, त्यावेळेस शिक्षिका होत्या, शिक्षक होते. टॉमी सेड, शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. हो नक्कीच तेव्हा शिक्षक होते, पण तेव्हा काही आपल्यासारखे टीचर नव्हते, आपल्यासारखे मेकॅनिकल टीचर नव्हते. इट वॉज अ मॅन, तर ते मनुष्य प्राणी होते, माणूस होते. मार्गी सेड, अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. ती म्हणाली, माणूस कसं काय शिक्षक असू शकतो. टॉमी सेड, वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. आणि टॉमी म्हणाला, हो, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स. तो जे मुलं आणि मुली होते त्यांना वेगवेगळ्या स्टोरीज सांगायचे. गेव देम होमवर्क, आणि त्याचबरोबर त्यांना गृहपाठ दिला जायचा. अँड आस्क देम क्वेश्चन, त्याचबरोबर प्रश्नही माणूस विचारत होता. मार्गी सेड, अ मॅन इज अट स्मार्ट इनफ. मार्गी म्हणाली, माणूस एवढा हुशार असू शकतो. टॉमी सेड, शुअर ही इज. हो नक्कीच. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. आणि टॉमीने असं सांगितलं की माझे जे वडील आहे, माझ्या वडिलांनासुद्धा टीचर इतकंच माहीत आहे, शिक्षकांइतकंच माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच. टॉमी त्याचबरोबर पुढे असं म्हणाला, ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज टीचर. माझ्या वडिलांना शिक्षकांनी इतकीच माहिती आहे. आय बेच. आता बघा, टू बेच म्हणजे बेट यू, म्हणजे बेट यूचा हा शॉर्ट फॉर्म आहे. बेच म्हणजे टू बेट म्हणजे पैंज लावणे. तू माझ्याशी पैंज लावते का माझ्या वडिलांनासुद्धा शिक्षकांनी इतकंच माहिती आहे. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट वादविवाद घालणे. मार्गीला टॉमी बरोबर कोणताही वादविवाद घालायचा नव्हता. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणाली, मला असं वाटत नाही का एखादा अनोळखी, स्ट्रेंज मीन्स इथं अनोळखी घ्यायचं आहे, एखादा अनोळखी मनुष्य माझ्या घरात येईल आणि मला येऊन तो शिकवेल, हे मला कदापि आवडणार नाही. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. टू स्क्रीम, किंचाळणे. टॉमी जोरजोरात हसून किंचाळला. यू डोंट नो मच मार्गी, तुला जास्त माहिती नाही. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. जे शिक्षक होते ते घरामध्ये राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि त्यांची स्पेशल बिल्डिंग असायची. स्पेशल बिल्डिंग म्हणजे एक शाळा असायची त्यांची, आणि ऑल किड्स वेंट देअर, आणि सगळे विद्यार्थी तिथे, सगळे मुलं त्या शाळेमध्ये जात असत. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. मार्गी म्हणाली, आणि सगळी मुलं सेम थिंग्स म्हणजे एकच गोष्ट शिकत असत. टॉमी सेड, शुअर इफ दे वेअर द सेम एज. जर ते सगळी मुलं एका वर्गामध्ये सेम एजची जर असतील तर ते एकच गोष्ट शिकत असत. मार्गी सेड,
But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently. त्यानंतर मार्गी असे म्हणाली का माझी आई अशी मला म्हणते की मुलगा आणि मुलगी जे आहे प्रत्येकजण त्यांच्याबरोबर प्रत्येक शिक्षकांनी जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यांना विशिष्ट प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे असे माझ्या आईचे म्हणणे आहे. टॉमी सेड जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन इफ यू डोंट लाईक यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि त्यानंतर तो म्हणाला जर तुला पुस्तक जर आवडत नसेल तर तू हे पुस्तक वाचणार नाही, तू वाचू शकत नाही. जर तुला यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तू ते वाचणार नाही. मार्गी सेड आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्गी म्हणाली मी तुला कधी म्हणाली का मला आवडत नाही पुस्तक वाचायला. मार्गी सेड क्विकली. मार्गी एकदम पटकन उत्तर दिलं. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल. आता मार्गीला त्या फणी स्कूलविषयी वाचायला आवडणार होतं. तिलाही उत्सुकता वाटली होती का त्यावेळेस जी जुनी शाळा होती, जुन्या प्रकारच्या शाळा होत्या त्या कशा असतील, ओल्ड स्कूलमध्ये ओल्ड बुकमध्ये कशा प्रकारे वर्णन केलेले असेल. शी ऑल्सो वॉन्टेड टू रीड द फणी स्कूल. तिला त्या फणी स्कूलविषयी वाचायचं होतं. दे वेरंट इवन हा फिनिश व्हेन मार्गीज मदर कॉल्ड मार्गी स्कूल. असं त्यांचं थोडंसं बोलणं होऊन गेलं तितक्यात मार्गीच्या आईने तिला आवाज दिला, म्हणजे मिसेस जोन्सने आवाज दिला, मार्गी स्कूल. मार्गी चल आता शाळा. म्हणजे मेकॅनिकल टीचरचा आता शिकवण्याचा वेळ झालेला होता आणि मार्गीला त्या मेकॅनिकल टीचरच्या समोर जावं लागणार होतं. मार्गी लुक अप. नॉट येट मम्मा. मार्गीने वरती बघितलं आणि मार्गी म्हणाली आत्ता नाही. मिसेस जोन्स सेड नाऊ. नाही आत्ता. अँड इट्स प्रॉबेबली टाईम फॉर टॉमी टू. आणि नक्कीच बहुतेक टॉमीचं सुद्धा प्रॉबेबली मीन्स बहुतेक आणि टॉमीचं सुद्धा शाळेची वेळ झालेली होती. मार्गी सेड टू टॉमी. त्यानंतर मार्गी टॉमीला म्हणाली कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मी सुद्धा शाळेनंतर हे पुस्तक वाचू शकते का. टॉमी सेड नॉनशंटली. नॉनशंटली उदासीन, उदासीनपणे. टॉमीने उदासीनपणे उत्तर दिलं मे बी, कदाचित वाचू शकते. ही वॉक अवे व्हिसलिंग. तो शिट्टी वाजवत, व्हिसलिंग शिट्टी वाजवणे, तो तेथून शिट्टी वाजवत निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक बिनीथ हिज आर्म. जे डस्टी, जे धुळीने माखलेलं पुस्तक होतं, टक टक म्हणजे दुमडणे, बिनीथ च्या खाली, त्याने ते पुस्तक आर्म त्याच्या म्हणजे बाहू होते त्या बाहूखाली, हाताखाली ते पुस्तक त्याने दुमडलं आणि तो तिथून शिट्टी वाजवत निघून गेला. ओके फ्रेंड्स, द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.